सर्वेपी सुखिनः सन्तु. नमस्कार. पिकलेला आंब्याचा गर काढून ठेवला होता, त्यामुळे आज मी आंब्याचा शिरा करत आहे. एक कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये साधारण पाऊण वाटी मी तूप टाकलेलं आहे. एकूण 3 वाटी मी रवा टाकणार आहे. त्याच्यासाठी किमान 1.5 वाटी तरी तूप हवं. 1.5 वाटी एकूण तुपापैकी 1 वाटी आणि अशी पाव वाटी एवढं तूप माझं टाकून झालेलं आहे. आणि आणखीन थोडंसं तूप हे शेवटला ठेवायचं, आधी टाकायचं नाही. आता ह्या तुपामध्ये हा रवा पूर्ण व्यवस्थित भाजायचा तांबूस रंगावरती. रवा व्यवस्थित सोनेरी रंगावर परतल्यानंतर आता हा आंब्याचा गर आहे तो मिक्सरवरनं काढून ठेवलेला होता, तो मी त्या आता रव्यामध्ये टाकत आहे. ही 1 वाटी झाली. आणखीन 1 वाटी अशा साधारण 2 वाटी असा मँगो पल्प आहे. हा मँगो पल्प आणि रवा भाजलेला आहे तो आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. रवा आणि आंब्याचा हा गर आहे व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता पाणी टाकायचं आहे. 3 वाटी रवा आहे म्हणून मी 2 वाटी पाणी टाकत आहे आणि 1 वाटी दूध हे नंतर शेवटी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे पाणी थंड पाणी नाही आहे, पाणी गरम उकळलेलं पाणी होतं. गरम पाणी शिरा व्यवस्थित फुलतो, थंड पाण्यात शिरा फुलत नाही. अशा प्रकारे हा शिरा मस्त फुललेला आहे. आणि आता वेळ झाले साखर टाकायची. त्याप्रमाणे मी साखर टाकलेली आहे. साखर ही किती घालायची तर रवा 3 वाटी आहे म्हणून त्याच्या निम्मी म्हणजे 1.5 वाटी मी साखर टाकलेली आहे. मुळात आंबासुद्धा गोड असल्यामुळे कमी साखर टाकली तरी चालेल, पण इथे मी 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यानंतर रवा व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचा. साखर सगळीकडे रव्याला लागली पाहिजे. मगाशी मी बोलले होते ना दूध शेवटी टाकायचं आहे, त्याप्रमाणे मी हे 1 वाटी दूध आहे ते या रव्यात टाकलेलं आहे आणि परत एकदा रवा मिक्स करून घ्यायचा आहे. दूध टाकल्यामुळे रव्याची चव अजून वाढते म्हणून मुद्दाम दूध टाकायचं. रवा छान एकजीव झालेला आहे आणि आता शेवटचं जे उरलेलं थोडं तूप होतं ते मी सर्वात शेवटी टाकायचं आहे शिरा तयार झाल्यानंतर. शिरा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मुद्दाम तूप राखून ठेवलेलं टाकायचं. त्यामुळे शिरा अगदी आणखीन फुलतो आणि त्याला चकाकी येते, चवही येतेच. आता शिऱ्याला वाफ येण्यासाठी झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळानंतर झाकण काढायचं. वेलची आणि जायफळ जे काय आपल्याकडे आहे स्वादासाठी ते आपण ह्याच्यात टाकायचं. शिऱ्यामध्ये वेलची बरोबर जायफळ मुद्दाम टाकायचं, शिऱ्याला आणखी सुंदर स्वाद येतो. वेलची जायफळ टाकून झालं की शिरा परत एकदा मिक्स करायचा, कारण सगळ्याकडे तो वास लागला पाहिजे. आणि मग सगळ्यात शेवटी झाकण टाकायचं. अशा पद्धतीने हा जो आंब्याचा गर टाकून केलेला शिरा आहे तो अतिशय चवीला उत्कृष्ट लागतो आणि नेहमीचा आपण जे शिरा करतो त्याच्यापेक्षा पण स्वादिष्ट होतो.